तर हॅलो गाईस, मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की आपण 21 डेजचा ट्रेडिंग कोर्स घेऊन येणार आहोत, पण त्याच्यानंतर माझी तब्येत थोडी खराब झाली आणि मी व्हिडिओ नाही टाकू शकले. तर आता आपण ह्याच्यानंतर रेग्युलरली व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करूया. तर फर्स्ट टॉपिक आहे की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. मग सिम्पल एक्झाम्पल देऊन मी एक्सप्लेन करणार आहे की 1 रुपया आहे माझ्याकडे. तर माझ्याकडे 1 रुपयाचं कॅपिटल आहे किंवा 1 रुपया आहे माझ्याकडे आणि मला त्याचं 10 रुपये बनवायचे आहेत. तर मी इन्व्हेस्टिंग मध्ये मला 1 महिना 6 महिना, जसं मी SIP करते, म्युच्युअल फंड करते किंवा FD मध्ये टाकते सपोज, तर मला 1 महिना 6 महिना 1 वर्ष लागेल. पण ट्रेडिंग मध्ये मी एका दिवसात करू शकते 1 ते 10. सिम्पल एक्झाम्पल आहे. आता ट्रेडिंग कोणी करायची नाही तर मी कुठलाच जॉब करत नाहीये आणि फक्त मी ट्रेडिंग वरती डिपेंड आहे. माझं घर पूर्णच्या पूर्ण ट्रेडिंग वरती डिपेंड आहे. जो मी प्रॉफिट कमवतो त्याच्यामध्ये माझ्या मुलांचं त्याच्यामध्ये मुलांचं खाणं, त्यांचं शिक्षण सगळं त्यांच्यामध्ये होत आहे. त्या माणसाने कधीच ट्रेडिंग नाही करायची. सेकंड, माझ्याकडे ट्रेडिंगसाठी कॅपिटल नाहीये, तर मी काय करतोय, मी उसने पैसे घेतोय किंवा बँकेतून लोन काढून मी ट्रेडिंग करतोय आणि त्याचा मी प्रॉफिट कमवणार आणि मग मी EMI भरणार. त्या लोकांनी ट्रेडिंग नाही करायची, कारण मी सांगितल्याप्रमाणे 80% ट्रेडिंग ही मेंटली हेल्थवरती डिपेंड असते. तर त्याच्यामध्ये ह्या लोकांनी ट्रेडिंग नाही करायची. ट्रेडिंग कोणी करायची, तर माझ्याकडे एक सम ऑफ अमाऊंट आहे, तो जसा जर लॉस झाला तर मला असं काही नुकसान होणार नाहीये, माझं काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. त्या अमाऊंटचा जर लॉस झाला किंवा ती अमाऊंट माझ्याकडून हिरावून गेली तर त्या लोकांनी ट्रेडिंग करावं, कारण त्याच मेंटॅलिटीमध्ये आपण त्या छोट्याशा कॅपिटलचं आपण मोठं कॅपिटल बनवू शकतो. तर मी लेक्चर बंद करते आणि आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आणि मी माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाहीये किंवा माझ्याकडे स्मार्ट बोर्ड नाहीये, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे माझ्या आयपॅडने. तर प्लीज समजून घ्या आणि माझं हँडरायटिंग पण खूप खराब आहे, तर तेवढं माफ करा. हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट चॅप्टर. तर इंट्रोडक्शन करूया आपण. तर ट्रेडिंग काय असतं नॉर्मली, तर ट्रेडिंग मध्ये 3 प्रकार येतात. एक तर इंट्राडे, स्विंग आणि FNO म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन आणि इन्व्हेस्टमेंट. नॉर्मली इंट्राडे काय असतं, आपण इंट्राडे फर्स्ट स्टार्ट करणार आणि आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल पण जाणून घेऊया. तर इंट्राडे काय असतं, मार्केट स्टार्ट होतं सकाळी 9:15 ला आणि क्लोज होतं 3:30 ला. तुम्हाला ह्या पूर्ण टाइम मध्ये मला ट्रेड घ्यायची. ट्रेड म्हणजे किंवा तुम्ही एखादा शेअर बाय करू शकता या सेल करू शकता, त्यालाच म्हणतात इंट्राडे. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला ट्रेड घेऊन ती टाकायची, ती एक्झिट करायची. आता इंट्राडेचा आपल्याला काय फायदा, सपोज आता इंट्राडे म्हणजे काय नक्की, तर मी एक एक्झाम्पल देते. टायटनचा स्टॉक आहे, मी परचेस केला 9:30 ला, त्याची किंमत होती 3,330. 12 वाजता याची किंमत झाली आहे 3,400 रुपये. म्हणजे काय झालंय, मला 70 रुपीजचा प्रॉफिट झाला. 3 वाजता ह्याची किंमत झाली आहे 3,500 रुपीज. तर मला या 320 लाच काय करायचंय, ही डील एक्झिट करायची, कारण मी हे उद्यासाठी नाही ठेवू शकत, कारण मी काय करते, इंट्राडे ट्रेडिंग करते. तर मला जितका पण 100 रुपये 150 रुपये जो प्रॉफिट येतोय तो घेऊन ही ट्रेड बंद करायची. सपोज आता इथे मी प्रॉफिट दाखवते, सपोज इथे मला तर लॉस झाला. 9:30 ला मी ही ट्रेड घेतली 3,330 साठी. 12 वाजता याची किंमत झाली 3,200 रुपीज. म्हणजे काय झालं, मला लॉस झाला. 3 वाजता याची किंमत झाली 3,100 रुपीज. तरी पण मला काय करावं लागेल, मी ही ट्रेड उद्यासाठी नाही टाकू शकत, कारण मी इंट्राडे ऑप्शन सिलेक्ट केलंय. मला हे आताच लॉस घेऊन ही ट्रेड मला एक्झिट करावी लागेल. तर ह्याला म्हणतात इंट्राडे, की जी मला आजच ट्रेड घेऊन ही मला आजच एक्झिट करायची. इंट्राडेचा फायदा काय, तर इंट्राडे मध्ये आपल्याला काय मिळतं, आपल्याला मिळतं लेव्हरेज, म्हणजे आपल्याला मिळतं मार्जिन. आता मार्जिन नेमकं काय असतं, 100 रुपये माझ्याकडे आहेत आणि 100 रुपयाचा मी एक स्टॉक परचेस केला, त्याची व्हॅल्यू झाली 110 रुपये, म्हणजे मला प्रॉफिट मिळाला आहे 10 रुपयाचा. तर सपोज मला मिळतंय कुठलाही जे आपण आपल्याला जे डिमॅट अकाउंट असते, तर त्या डिमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला एक लेव्हरेजची एक अमाऊंट दिली जाते की इतक्या % तुम्ही लेव्हरेज करू शकता. पण नॉर्मली असं 5 टाइम तुम्ही 5 टाइम जास्त लेव्हरेज घेऊ शकता. म्हणजे आता माझ्याकडे 5 टाइम जास्त आहे, म्हणजे माझ्याकडे त्या अमाऊंट झाली आहे 500 रुपये आणि मला प्रॉफिट किती झालंय 10 रुपये. म्हणजे किती होणार मला प्रॉफिट, 550 रुपये. तर माझा प्रॉफिट किती झालाय 50 रुपये. आता मला हे जे 500 रुपये हे कोणी दिले, ते हे माझ्या ब्रोकरने दिलेत मला. आता हे मला ठेवून घ्यायचेत का, मला 550 रुपयाचं प्रॉफिट घेऊन घरी यायचंय का, नाही. तर मी काय करणार आहे, मला फक्त 50 रुपयाचं प्रॉफिट मिळणार आहे, कारण हेच माझं प्रॉफिट आहे. 500 रुपयाचं ब्रोकरचं आहे आणि ब्रोकरला ते परत द्यावे लागतील. तसं मी 500 रुपये ब्रोकरला परत दिले, पण इथे मला 10 रुपये प्रॉफिट होणार होता, इथे मला आता किती प्रॉफिट होतं, 50 रुपये. ह्याच्यावरती ब्रोकरचा काही हक्क नसतो, हे प्रॉफिट फक्त माझं आहे, ठीक आहे. पण इथेच एक एक्झाम्पल, या 100 रुपयाचे काय झालंय, लॉस झाला 10 रुपये आणि माझ्याकडे आता किती आहेत 90 रुपये, ठीक आहे. मी 5 टाइम्स लेव्हरेज घेतलं होतं. आता माझा प्रॉफिट हे किती, लॉस किती आहे
आता माझ्याकडे आहेत 450 रुपीज, कारण माझे किती झालेत 90 रुपये, 9 5 450. तर माझा लॉस किती आलाय 450. माझ्याकडे किती होते 100. आता मला किती द्यायचंय 500 रुपये द्यायचे, 500 रुपये परत द्यायचे. मग मला लॉस किती झालाय, मला लॉस झालाय डायरेक्ट 400 रुपीजचा. कळता एवढं? तर नाही कळत असेल तर मी परत सांगते. जर मला प्रॉफिट होणार असेल, जर मी लेव्हरेज घेतलाय, जर मी मार्जिन घेतलाय आणि त्याच्यावर मला 10 रुपये प्रॉफिट झालं, तर माझ्याकडे होणार आहेत 110 रुपये. म्हणजे 10 रुपये हा माझा प्रॉफिट आहे. तर मी काय घेतलाय, मी लेव्हरेज घेतलाय, म्हणजे मार्जिन घेतलाय माझ्या ब्रोकर कडून. आता माझ्याकडे झालाय 500 रुपये आणि मला 10 to the 5. आता मला प्रॉफिट किती झालाय, 50 रुपयाचा प्रॉफिट झालाय. म्हणजे माझ्याकडे किती आहे, माझ्याकडे 550 रुपये. त्यातले 500 रुपये मला माझ्या ब्रोकरला परत द्यायचे आणि माझा प्रॉफिट असणार आहे 50 रुपये. हा पूर्ण प्रॉफिट माझा असणार आहे. ठीक आहे, जिथे मला 10 रुपये प्रॉफिट होत होतं, इथे आता मला 50 रुपये प्रॉफिट होत आहे. पण तेच जर मला इथे लॉस झाला, म्हणजे सपोज माझे 100 रुपये आहे आणि मला 10चा लॉस झाला, तर माझ्याकडे 90 रुपीज आणि मी 5 टाइम लेव्हरेज घेतला आहे, तर माझा लॉस किती झालाय 450 रुपीजचा. प्लस 550 रुपीज मला टाकावे लागेल, कारण मी 500 रुपीज दिले होते. मला हे 500 रुपीज परत द्यावे लागतील. म्हणजे माझ्याकडे 100 रुपयाचं कॅपिटल होतं, मला कितीचा लॉस झालाय 400 रुपयाचा लॉस झालाय. तर मार्जिन किंवा लेव्हरेज फक्त प्रॉफिट मध्ये उपयोगी होतं. जेव्हा आपण लॉस घेतो तेव्हा हेच लेव्हरेज आपल्याला खूप मोठं नुकसान करतं. एवढं क्लिअर झालंय? आणि सर्वात मोठी गोष्ट, आपण इंट्राडे मध्ये ट्रेड घेत असतो, त्या बऱ्याच लोकांना या गोष्ट माहिती नसते. मी एक ट्रेड घेतलाय टायटनचं, त्याच्यामध्ये मला प्रॉफिट होतोय किंवा लॉस होतोय डिपेंड. 320च्या आधी मला हे ट्रेड एक्झिट करायचं. 320च्या आधी जर मी हे ट्रेड एक्झिट नाही केलं तर माझा ब्रोकर एक्झिट करणार, आणि ब्रोकर एक्झिट केल्यावर काय करणार, तो चार्जेस लावणार. तर ऑलरेडी जर मी लॉस मध्ये आहे तर मला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील. मी प्रॉफिट मध्ये पण आहे तरी मला चार्जेस पे करावे लागतील. त्यामुळे काय करायचं, 320च्या आधीच आपण जर इंट्राडे करत असो की आपण ट्रेड एक्झिट करायची. स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जर मी एखादा स्टॉक खरेदी केला, आता मी इथे टायटनचं उदाहरण घेते. मी टायटनचा स्टॉक खरेदी केलाय आणि टायटनचा स्टॉक मी काय केलाय, होल्ड केलाय. किती दिवसासाठी मी केलाय होल्ड, 6 मंथसाठी, 1 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी. तर ही काय झाली, माझी इन्व्हेस्टमेंट झाली, कारण मला टायटन वरती खूप विश्वास आहे. त्याचं टेक्निकल अनालिसिस मी पूर्ण केलाय आणि मला हे कळलंय की टायटन हा शेअर चांगला आहे आणि पुढे तो प्रॉफिट त्याचा होऊ शकतो, मला याचा चांगला पुढे जाऊन पैसे मिळतील. तर मी होल्ड केलं. तर ह्याला म्हणतात स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. स्विंग ट्रेडिंग पण असं असतं. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय असतं की आता हे मी लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट साठी मी हा स्टॉक घेतलाय, पण आता मला माहितीये की स्टॉक टायटनचा स्टॉक हा वाढणार आहे. 3000 ला मी हा स्टॉक परचेस केला, तर मी वेट करते आहे 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 6 महिना. हे जर मी 5-6 महिन्यापर्यंतची वेट करते, याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. मी जास्त वेळासाठी 5-6 वर्षासाठी होल्ड नाही करत आहे. मी जोपर्यंत हे वाढत नाहीये तोपर्यंत त्याची मी वाट बघते. ओके, त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. आणि FNO फ्युचर आणि ऑप्शन हा एक मोठा टॉपिक आहे, त्याच्यासाठी मोठा एक दुसरा व्हिडिओ बनेल. पण आता आपण सध्या इंट्राडे वरती फोकस करूया. तर जेव्हा आपण इंट्राडे करतो तेव्हा इंट्राडे मध्ये आपण फंडामेंटल पेक्षा जास्त इम्पॉर्टंट करतो ती असते टेक्निकल अनालिसिस. हे तुम्ही जसं पुढे शिकत जाल ना तर तुम्हाला ते कळत जाईल. टेक्निकल अनालिसिस म्हणजे 2 पार्ट येतात. एक असतं प्राइस ऍक्शन आणि दुसरं असतं इंडिकेटर, म्हणजे टेक्निकल टूल्स म्हणू शकतो आपण त्याला. या 2 ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. ह्या तुम्हाला कुठल्याही ट्रेडिंगला, कुठलंही तुम्ही इंट्राडे करा, तुम्ही स्विंग करा किंवा तुम्ही नॉर्मल स्टॉक परचेस करा किंवा ऑप्शन खरेदी करा, या 2 गोष्टी खूप आणि खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. आता हा प्राइस ऍक्शन आहे. आता प्राइस ऍक्शन मध्ये खूप सारे चॅप्टर येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट येतं मार्केट स्ट्रक्चर, दुसरं येतं सप्लाय अँड डिमांड झोन, तिसरं येतं सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आणि हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तुम्हाला हे शिकलात तुम्ही की सपोर्ट अँड रेजिस्टन्स, तुम्हाला अर्ध शेअर मार्केट तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर येतं 4th आहे ट्रेंड अनालिसिस, मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस. 6th आहे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन. त्याच्यानंतर येतं पुल बॅक अँड रिव्हर्सल. मी सांगितलं ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना, जसं तुम्ही अभ्यास करायला जाल ना, तुम्ही शिकायला जाल ना, तुम्हाला हळूहळू समजलं जातील. गॅप आणि गॅप डाऊन, नंतर असतं स्टॉप लॉस, आणि ह्याच्यावर आपण लाईव्ह ट्रेडिंग करणार. हे सगळं केल्यानंतर ना तुम्हाला तर वाटेल की आता मला झालं, माझं पूर्ण शेअर मार्केट मला समजलं. तर नाही, ही फक्त जी स्किल आहे ना, ही फक्त 20% स्किल आहे. ह्याच्या आपल्याला कळणार आहे फक्त 20% शेअर मार्केट आपल्याला कळणार आहे. आपलं अजून 80% शेअर मार्केट करायचं राहिलंय. तर पहिला आपल्याला 20% खूप इम्पॉर्टंट आहे, तर हे पहिलं आपल्याला कम्प्लीट केलं पाहिजे. आता जर हे 20% इकडे आहे, जर आपण हे शिकलोय, तर 80% कुठे? 80% पूर्ण आहे ट्रेडिंग सायकोलॉजी. तुम्ही कुठे पण गेलात ना तर तुम्ही हा शब्द ऐकणार की ट्रेडिंग आहे ना, ते पूर्ण मेंटल स्टेट वरती डिपेंड असतं. आता ट्रेडिंग सायकोलॉजी मध्ये काय येतं, एक तर रिस्क मॅनेजमेंट, आणि हेच नाही शिकून काय करतात लोक, खूप मोठ्या लॉसेस घेतात आणि मग शेअर मार्केटला शिव्या घालतात. पण ह्या ज्या गोष्टी तुम्ही अगर शिकलात तरच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पूर्णपणे घुसता येईल आणि त्याच्यातून प्रॉफिट कसं करायचं ते समजेल. त्याचा खूप फेमस डायलॉग आहे की शेअर मार्केट समुंदर आहे, अपने को सिर्फ एक लोटा लेना है. मी एक्झाम्पल देते की शेअर मार्केट
एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. तर तुम्ही एक एक जर रोज जर तुम्ही अंडा घेतलं तर तुम्ही डेफिनेटली लगेच श्रीमंत नाही होणार, थोड्या वेळानंतर श्रीमंत होणार. पण तुम्ही हा विचार केला की मी कोंबडी कापतो आणि लगेच सगळी अंडी काढतो, तरी तुम्हाला काय मिळणार आहे? लॉस मिळणार आहे. आपण पुढे स्टार्ट करूया. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत इंडिकेटर. तर इंडिकेटर काय असतं? तर इंडिकेटर आपल्याला हेल्प करतं, टेक्निकल टूल आहे, डिमॅट अकाउंट मध्ये असतं आणि हे आपल्याला हेल्प करतं समजायला, मार्केटचं स्ट्रॅटेजी समजायला किंवा मार्केट कसं चाललंय ते समजायला. तर इंडिकेटर मध्ये फर्स्ट आहे आपण शिकणार आहोत मुव्हिंग ऍव्हरेज, सेकंड आहे RSI, थर्ड आहे MACD आणि आहे बोलिंजर बँड. आपण आणखीन एक शिकणार आहोत टेक्निकल टूल आहे, त्याला म्हणतात फिबोनाची. जर तुम्ही हे आपण स्टेप बाय स्टेप आपण हे करत राहिला तर तुम्हाला कोणाचाही पेड कोर्स किंवा कोणाचाही काही घ्यायची गरज नाही लागणार. आता माझ्या वेळेला हे नव्हतं अवेलेबल, पण तुमच्या वेळेला मी आहे, त्यामुळे कुठेही तुम्हाला जाऊन पेड कोर्स करायची काही गरज नाही. जर तुम्ही कुठलंही जर ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला एक चार्ट मिळतो. म्हणजे आपण जे डिमॅट अकाउंट असतं त्या डिमॅट अकाउंट मध्ये आपल्याला ट्रेडिंगचं पूर्ण एक चार्ट मिळतं, हे दाखवल्याप्रमाणे. इथे तुम्हाला दिसतंय की एक काही ग्रीन कॅन्डल्स आहे, हे आपल्याला ग्रीन कॅन्डल्स आणि रेड कॅन्डल्स पण वाचता आल्या पाहिजे. प्रत्येक कॅन्डल आपली एक गोष्ट सांगत असतो. तुम्ही चार्ट मध्ये बघितलं असेल तर चार्ट मध्ये तुम्हाला कुठली लाईन स्ट्रेट नाही दिसणार, सगळं वेव्ह करते लाईन. ओके, आता ही वेव्ह जी लाईन करते ना तीच आहे बायर्स आणि सेलरची सायकोलॉजी. आता आपण मार्केट आहे, आपण मार्केट म्हणतोय की आपण स्टॉक मार्केट आहे, तर स्टॉक मार्केट मध्ये दोन्हीच लोक असतात, एक असतं बायर आणि एक असतं सेलर. तुम्ही जे बाय करताय ते कोणीतरी विकलेलं आहे आणि तुम्ही जे सेल करताय ते कोणीतरी खरेदी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल मला द्यायचं असेल तर तुम्हाला जर इथे लॉस होतोय तर इथे कोणाला तरी प्रॉफिट होतोय. मार्केट स्वतःकडे कुठलीच गोष्ट ठेवत नाही. आता आपण डोकर म्हणतो की आपण हे डिमॅट अकाउंट आपलं, तर डिमॅट अकाउंट मध्ये ते लोक ब्रोकरेज चार्ज करतात, त्यांचा एक ब्रोकरेज चार्जेस त्यांचे फिक्स असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जो ट्रेड घेता त्या ट्रेडचं मार्केट म्हणजे काहीच ठेवत नाही. जसं म्हणतात स्टॉक मार्केटला पैसा जातो, नाही, कुठलाच पैसा हा स्टॉक मार्केटला किंवा कुठल्या कंपनीला जात नाही. एखादा बायर असतो आणि एखादा सेलर असतो. जेव्हा बायरला लॉस होतो तिला सेलरला प्रॉफिट होतं आणि जेव्हा सेलरला लॉस होतो म्हणजे बायरला प्रॉफिट होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॉफिट करत असता तर लक्षात घ्या कोणाचा ना कोणाचा तरी लॉस होतो. एवढं कन्फर्म झालंय, तुम्हाला एवढं कळलंय व्यवस्थित. पुढे जाऊया. तर हे चार्ट आहे ना, हे चार्ट इथे दिलाय ना, हे चार्ट रीडिंग करता आलं पाहिजे. पहिला आपण टॉपिक घेतोय मार्केट स्ट्रक्चर. आता मार्केट स्ट्रक्चर काय असतं तुम्हाला जर मी आता चार्ट दाखवला, त्या चार्ट मध्ये हे अशी लाईन जाते, म्हणजे हे जे चार्ट अशी जाते, त्याच्यानंतर ही अशी जाते, मग ही अशी जाते. ओके ना. आता ह्याला काय म्हणतात, या चार्टला काय म्हणतात? ही कॅन्डल आपण मी हिचं वेव्ही फॉर्म मध्ये दाखवलंय, पण ही अशी कॅन्डल्स मध्ये अशी दिसते आपल्याला. तर मार्केट नेहमी ना या स्ट्रक्चरला फॉलो करतं. अच्छा, मार्केटमध्ये फॉल येतो म्हणजे मार्केट काही काळाचं पडतं, तर ह्याला म्हणतात डाऊन ट्रेंड. जसं एक्झाम्पल आहे, जेव्हा इलेक्शनचं रिझल्ट येणार होतं, इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी सगळ्यांना गॅरंटी होती की बीजेपी गव्हर्नमेंट 400 क्रॉस करणार आणि मार्केटमध्ये खूप मोठी तेजी येणार. पण ह्याच्या उलट झालं की बीजेपी गव्हर्नमेंटला समथिंग 290 या 280 सीट्स आले होते आणि मार्केट अक्षरशः पडलं, खूप मोठ्या ह्याच्यामध्ये पडलं. मग त्याला म्हणतात डाऊन ट्रेंड आलं. आता हे डाऊन ट्रेंड का आलं तेव्हा? आता बायर आणि सेलर कोण असतात? आता बायर मध्ये असतात रिटेलर म्हणजे कोण? आपण लोक. ते आपण खूप छोटे शेअर्स घेतो, 100 शेअर्स, 200 शेअर्स, 500 शेअर हे आपण घेतो. सेलर्स मध्ये बसलेले असतात FNI. जसं आता मी एक्झाम्पल येते LIC. आता LIC काय करते, तर LIC आपल्याकडून पैसे घेते, ऍज अ इन्शुरन्स आहे, कुठल्या ना कुठल्या थ्रू आपल्याकडून पैसे घेते. आता मग हे पैसे कुठे इन्व्हेस्ट करते? हे इन्व्हेस्ट करते शेअर मार्केटमध्ये. मोठ्या बँक्स आहेत, आपल्याकडून पैसे घेतात, हे बँक पैसे कुठे इन्व्हेस्ट करतात? तर त्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर हे असतात FNI. ह्यांचं कॅपिटल असतं, आपलं कॅपिटल असतं जास्तीत जास्त 5 लाख, 10 लाख, कोणाचं 1 करोड असतं, एवढं असतं. पण ह्यांचं कॅपिटल असतं हजारो करोड मध्ये आणि हे ह्यांच्यामध्ये ताकद असते की ही लोक शेअर मार्केट पाडून किंवा वरती घेऊन जाऊ शकतात. आपण खूप छोटी लोक आहोत, आपण फक्त ह्याच्यामध्ये फायदा काढू शकतो. त्यावेळेला काय झालं, इलेक्शनच्या दिवशी इलेक्शन्स मध्ये काय होणार आहे, बीजेपी 400 क्रॉस करणार आहे. तर इथे काय झालं होती, इथे खूप लोकांनी बाईंग करून ठेवली होती. बाईंग केल्यामुळे काय झालं, इथे खूप जास्त प्रॉफिट होतं, म्हणजे मार्केट वरती जाणार होतं. पण जेव्हा इलेक्शनचे आकडे यायला सुरुवात झाली तर इकडे काय झालं, इथे जे बसले होते मोठे दिग्गज लोक, त्यांनी शॉर्ट सेलिंग करायला सुरुवात केली. त्यांना इन्सिक्युरिटीज व्हायला लागली की सरकार कुठलं बनणार आहे. मग त्यांनी काय केलं, शॉर्ट सेलिंग केली. शॉर्ट सेलिंग केल्यामुळे काय झालं, ऑटोमॅटिक मार्केट पडलं. पुढे आता हे आपण इथे डाऊन ट्रेंड म्हटलं. आता डाऊन ट्रेंड मध्ये म्हणजे मार्केट जेव्हा पडतंय ते आपल्याला प्रॉफिट मिळू शकत नाही का? आपल्याला प्रॉफिट, खूप सारं प्रॉफिट मिळू शकतं. आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये पण प्रॉफिट मिळतं आणि अप ट्रेंड मध्ये पण प्रॉफिट मिळतं. जेव्हा मार्केट पडतंय
तेव्हा पण आपण खूप मोठा प्रॉफिट करू शकतो. जेव्हा मार्केट उठतंय वरती जाते तेव्हा पण आपण प्रॉफिट करू शकतो. आपण प्रॉफिट कुठे नाही करू शकत किंवा आपण कुठे फसतो, जेव्हा मार्केट साईड वे चाललंय. त्याला म्हणतात मार्केट काय आहे, साईड वे चालू आहे. डाऊन ट्रेंडला आपण प्रॉफिट करू शकतो, अप ट्रेंडला आपण प्रॉफिट करू शकतो. आपण करू नाही शकत कुठे प्रॉफिट, साईड वेज मध्ये. 90% मार्केट हे साईड वेज. आता साईड वेज मार्केट मधून पण आपण पैसे कमवू शकतो थ्रू स्कॅल्पिंग, पण हे आपण नंतरच्या टॉपिक मध्ये शिकू. सध्या आपण प्राइस ऍक्शन वरती कॉन्सन्ट्रेट करू. त्याला माहित आहे बायर रिटेलर्स खूप छोटा पैसा घेऊन आलेत. ओके, आणि त्यांना असं वाटतं की ते सेलिंग होते, ह्या टाइमला सेलिंग होते इकडे. म्हणजे काय करणार, त्यांना वाटतं की इथून सेलिंग व्हायला सुरुवात झाली आहे, म्हणजे ह्याच्या पुढे पण काय होणार आहे, डाऊन ट्रेंडच येणार आहे. तर काय होणार आहे, मार्केट अजून खाली पडणार आहे. आणि इकडेच काय होतं, हे मार्केट साईडवे व्हायला सुरुवात होते. म्हणजे इकडे आपला ते लोक ट्रॅप करतात. आता इथे ट्रॅप करतात म्हणजे काय होतं, इथे होतं ऍक्युम्युलेशन. म्हणजे इथे ती लोक परत एंट्री घेतात. इथून त्यांनी शॉर्ट सेलिंग केली आहे, इथून ते परत आलेत आणि त्यांनी परत एंट्री करायला सुरुवात केली. आता परत एंट्री करायला सुरुवात केली आहे म्हणजे काय झालंय, इकडे लोकांनी जे परचेस केलं, इकडे परचेस केलंय हे बघून की अरे इथे त्यांचं काय होणार आहे, इथे त्यांचे लॉस होतोय आणि ते मार्केट साईडवे होत आहे. आता लॉस आल्यावरती काय होणार, या लोकांचं प्रॉफिट होणार कारण या लोकांनी ते एंट्री केली. आता ज्यांनी एंट्री केल्यानंतर काय झालं, मार्केट परत काय झालं, अप ट्रेंडला गेलं. आता जेव्हा परत मार्केट अप ट्रेंडला गेलंय, डिस्ट्रीब्युशन होणार आहे. इथे काय झालं होतं, अॅक्युम्युलेशन. इथे काय होणार, डिस्ट्रीब्युशन. ह्याने इथे एक्झिट केली आहे, इथे यांनी एंट्री केली आहे, पर्यंत गेले. ह्याने इथे आपल्याला ट्रॅप केलं, आपलं शॉर्ट सेलिंग केलं. मार्केट परत काय गेलं, खाली गेलं. आपण कुठे ट्रॅप होतो, आपण ह्या आणि ह्या ठिकाणी ट्रॅप होतो. जेव्हा मोठे प्लेयर्स जेव्हा मार्केटमध्ये एंट्री करतात तेव्हाच काय होतं, मग हे अॅक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन फेल आहे. म्हणजे मार्केट पडतं, साईडवे जातं, खाली साईडवे जातं किंवा वरती साईडवे जातं. म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल सिम्पल वे की इथे काय होत आहे, इथे मार्केट इथे शॉर्ट सेलिंग वाला स्टार्ट केली आहे. शॉर्ट सेलिंग स्टार्ट झाली तर काय झालं, रिटेलर होते ते घाबरलेत आणि त्या लोकांनी इथे एक्झिट करायला सुरुवात केली आणि इथेच मोठ्या प्लेअरने काय केली, एंट्री केली. मार्केट इथे फिरतंय म्हणजे काय होत आहे, प्लेअर इथे काय करतात, एंट्री करतात. मोठ्या प्लेअरने एंट्री केल्यानंतर काय झालं, मार्केट पुन्हा काय झालं, अप ट्रेंडला गेलं. आता अप ट्रेंडला गेल्यावरती काय झालं, काही रिटेलर वाटतं अरे यार आता काय झालंय, आता मार्केट वरती चाललंय आणि आपल्याला आपण काय करणार, अपॉर्च्युनिटी मिस करणार आहे. मग हे लोक काय करतात, इथे जर रिटेलर आहेत इथे एंट्री करायला सुरुवात करतात आणि तिथेच काय होतं, हे जे प्लेयर आहेत, मोठे प्लेयर आहेत, ते इथे परत शॉर्ट सेलिंग करायला सुरुवात करतात आणि काय होतं, डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे मार्केट पडायला सुरुवात होते आणि आपण इथे ट्रॅप होतो. चार्ट रीडिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला कळलं पाहिजे की मार्केट काय रेंजवर चाललंय, अॅक्युम्युलेशन रेंजवर चाललंय किंवा डिस्ट्रीब्युशन रेंज वरती आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा तुम्ही हे शिकणार, इथे मार्केट डाऊन ट्रेंडला आहे की अॅक्युम्युलेशनला आहे की अप ट्रेंडला आहे किंवा डिस्ट्रीब्युशनला आहे, म्हणजे साईडवे चालू आहे का मार्केट, जेव्हा तुम्ही चार्टच्या स्ट्रक्चरवरती तुम्ही शिकणार त्याच्यानंतर पुढे तुम्ही प्राइस ऍक्शन मध्ये जाणार आणि इथे तुमचं मार्केट स्ट्रक्चर हे टॉपिक पूर्ण झालंय. होप तुम्हाला कळलं असेल मार्केट स्ट्रक्चर काय असतं. हे बेसिक आहे मार्केट स्ट्रक्चर. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या करू. प्राइस ऍक्शनचं आपलं नेक्स्ट टॉपिक होतं सप्लाय अँड डिमांड झोन. हा टॉपिक आपण उद्या करू, त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित कळेल. आता पुरतं एवढंच. थँक्यू व्हेरी मच.